नमस्कार मित्रांनो. बरेच जण विचारतं की कोकणातली शेती ही फायद्याची आहे काय? तर निश्चितच फायद्याची आहे. कारण कोकणातली जी पारंपरिक पिकं आहेत ना, एका आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि ऊन, वारा, पाऊस तसंच बदलता वातावरण याच्याविषयी आपण योग्य माहिती घेऊन जर आपल्या पिकांची आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे जर काळजी घेतली तर कोकणातली शेती निश्चितच फायद्याची आहे. कोकणातली पारंपरिक पिकं म्हणजे आंबा, काजू, भोपळे, नारळी हे महत्त्वाची उत्पन्न देणारी पिकं असतात. ह्या पिकांची आपण पारंपरिक पद्धतीने समजा लागवड केली तर त्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विविध खतं म्हणा किंवा वेळोवेळी होणारे रोग, अळ्या, किडे यांचं प्रादुर्भाव म्हणजे कीटकनाशक यांचा जर आपण योग्य वापर केलो तर मिळणारी आपणास उत्पन्न होणारी शेती खरोखरच फायद्याची आहे.